गुरुकुल पाठशाळा जी आहे त्याची स्थापना शांताराम शास्त्री भानुसे गुरुजींनी केली आणि गेल्या 25 वर्षापासून शेकडो विद्यार्थी पूर्ण भारतभरात आपला वेद शिकून आपली वैदिक परंपरा शिकून आज समाजामध्ये धर्माबद्दल योगदान देतात ते आणि बरेच घनपाठी पण त्यांच्या पाठशाळेत तयार झालेले आहेत आणि त्यांच्याच आश्रयामध्ये सध्या आपला मठ आहे आणि तिथे आपली सेवा चालते. तर हे पण मोठं योगदान शांताराम शास्त्री भानुसे गुरुजींचं आहे. म्हणजे अतिशय पोट तिडकीने पाठशाळा चालली पाहिजे आणि वैदिक ब्राह्मण परंपरा जी आहे याचं धर्माबद्दल योगदान होत राहिलं पाहिजे. हे कटाक्षाने त्याचं पालन करतात आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर आपण पण जी आपल्याकडनं मदत होऊ शकेल ती त्यांच्यासाठी आपण करूयात आणि त्याच्याने आपल्याला भगवंतांचे पण आशीर्वाद मिळेल, गोदावरीचे पण आशीर्वाद मिळेल आणि सच्छील ब्राह्मणांचे पण आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपल्या मराठीमध्ये आपण एक म्हण आहेत, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपण म्हणत असतो. आज आपण असं म्हणू शकतो की विद्वज्जन येती घरा तोची महोत्सव खरा. तर दोन अतिशय विद्वज्जन आपल्यामध्ये आज उपस्थित आहे आणि खास करून आपण जो विषय निवडला होता नरसिंह कृपा पवारांनी मागच्या वेळेसपासनं, नाशिकचा कुंभमेळा, त्याचा इतिहास, त्याच्याबद्दलची विशेष माहिती. कारण की नाशिककरांना आज कुंभ म्हटलं की फक्त डेव्हलपमेंटच दिसते किंवा रस्ते खोदलेले एवढंच दिसतं, पण त्याच्या मागचा जो प्रगाढ इतिहास आहे आणि हजारो वर्षांची जी त्या मागची परंपरा आणि साधू संतांची तपस्या आहेत त्याद्वारे वास्तविक कुंभमेळा जो आहे तो साजरा केला जातो. तर मी काही प्रश्न विचारेन, तुम्ही ठरवू शकता कोण कशा प्रकारे त्याचं उत्तर देईल. तर सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे की 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. प्रयागराज आहे, उज्जैन आहे, नाशिक आहे आणि अलाहाबाद हरिद्वार. तर या 4 ठिकाणी आजकाल मागच्या वेळेस प्रयागराजचा कुंभमेळा विश्वप्रसिद्ध झाला होता, पण आपण बघतो की नाशिकचा कुंभ त्यामध्ये सिंहस्थ नाव विशेष करून ॲड केलं जातं की सिंहस्थ कुंभमेळा आहे. तर या 4 प्रकारचे कुंभ हे सर्व ठिकाणचे सारखे आहेत की कुठला कुंभ काही विशेष आहे, किंवा त्यातल्या त्यात जर आपण नाशिकला राहतो तर मग नाशिकच्या कुंभाची काय विशेषता आहे बाकीपेक्षा, यावर तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल? उपस्थित सर्वांना अभिवादन. आणि आजच्या ह्या पवित्र ठिकाणी मंदिरात दर्शनाचा योग आणि आपल्याबरोबर सत्संग करण्याचा योग येत आहे, त्याबद्दल आयोजकांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता. आपण रोज नाशिक तीर्थक्षेत्रातील रहिवासी निवासी जे आहोत, प्रजाजन, आपल्याला कुंभमेळ्यापैकी बरंचसं आपण पेपरमध्ये वाचलेलं असतं किंवा वृत्तपत्रांमधून किंवा जे इतर लोकांपेक्षा आपल्याला जास्त माहिती आपोआप कानावर पडलेली असते. तरी पण एक चिंतन म्हणून आपण ह्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे कुंभमेळ्याच्या परंपरेमध्ये ज्याला आपण वैदिक संस्कृती म्हणतो, सनातन धर्म म्हणतो किंवा अलीकडच्या काळात रूढार्थाने हिंदू धर्म ज्याला आपण म्हणतो, अशा ह्या धर्मामध्ये अनेक प्रकारचे आयाम धर्माला पक्क ठेवण्यासाठी म्हणून ठेवलेले आहेत. धारणा धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः. धर्म शब्दाची व्याख्या खूप मोठी विस्तृत आहे. तर त्या अनेक व्याख्यांमधून तीर्थस्थान आणि तीर्थस्थानाला येऊन आपण स्वतः आपलं शरीर पवित्र करून घेणं, हा पण एक धर्म आपल्याला गौतम ऋषींनी सांगितलेला आहे. आपल्याकडे जसं आपल्याला संस्कार करून घेतो, मग विवाह संस्कार असेल, उपनयन संस्कार असेल, तसं तीर्थस्नान करणं आणि त्या तीर्थामध्ये येऊन काही आपल्याला हवं ते तिथे येऊन साधना करणं, याचं महत्त्व आपल्याकडे आलेलं आहे. आणि त्या परंपरेमध्ये वैदिक काळापासून आपण वेद हे अपौरुषेय अनादी असे मानतो. मात्र
वेदांपासून ही परंपरा कुंभमेळ्यांची आपल्याला रूढार्थाने आणि प्राचीन वाङ्मयांमधून मिळते. अथर्ववेदामध्ये किंवा यजुर्वेदामध्ये असे काही वैदिक मंत्र आहेत. कुंभो वनिष्ठुर्जनिता शचीभिः किंवा चतुरः कुंभान आदधामी, अथर्ववेदातलं वाक्य आहे. तर 4 कुंभ जी आहेत, हे 4 कुंभ 4 दिशांचे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यानंतर नाशिकच्या कुंभमेळ्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि त्यांनी प्रश्न केला आहे की सिंहस्थ ह्या संबंधी विवेचन करा, तर मुळात आपल्याकडे भारतवर्षामध्ये सगळ्यांना आपण कुंभमेळा असंच म्हणतो. कुंभ अशा अर्थाने म्हणतो की अमृतकुंभाबद्दल पुराणामध्ये एक श्लोक आहे. काही जणांना कलशपूजेमध्ये पण तो वापरला जातो. तो श्लोक असा आहे की देवदानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नोसी तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयं. भगवान विष्णूंनी साक्षात धन्वंतरीचं रूप घेऊन आणि अमृतकुंभ जो आहे तो 14 रत्नांमधून वरती आणलेला आहे. आणि त्या 14 रत्नांमधील एक रत्न म्हणजे एक वस्तू म्हणजे अमृतकुंभ आहे. आणि तो अमृतकुंभ कोणत्या कोणत्या वेळेला देवदानवांचा संवाद झाला, समुद्रमंथन झालं, ह्या सगळ्या गोष्टी पुराणांमध्ये भागवतांमध्ये आपण वाचतो, बघतो, ऐकतो. तर त्यापैकी सिंहराशीमध्ये गुरु ज्या वेळेला होते, आपल्याकडे राशीचक्राप्रमाणे 12 राशी आहेत आणि 12 राशींमध्ये सिंह राशी जी आहे त्या सिंह राशीमधला गुरुचा प्रवेश म्हणजे बृहस्पती त्याला म्हटलेलं आहे, त्याचा ज्या वेळेला प्रवेश होतो आणि तो प्रवेश कधीकधी 12 वर्षांनी येतो, कधी क्वचित 13 वर्षांनी येतो, कधी 11 वर्ष 8 महिने, त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याची वेळ काळ आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्याचं गणित ठरलेलं आहे. आणि सिंहे तिष्ठती ती सिंहस्थः ही त्याची व्याख्या आहे. सिंहे सिंहराशौ स्थिते तिष्ठती म्हणजे जो सिंहराशीमध्ये ज्या वेळेला बृहस्पतीचं आगमन होतं, म्हणजे आपल्याकडे नवग्रह आहेत, त्या नवग्रहांपैकी राहू केतू हे बिंदुग्रह मानलेले आहेत. त्यापैकी सप्तग्रह आहेत की जे आपले वार आहेत, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. त्यातला गुरुवार म्हणजे बृहस्पतिवार. आणि त्या सगळ्या 7 राशींमध्ये बृहस्पती म्हणजे जो गुरु आहे त्या गुरुचं भ्रमण हे प्रत्येक राशींमधून 13 महिने साधारणपणे गुरु एका राशीमध्ये असतो. आणि त्या राशीत असताना जेव्हा तो सिंहराशीमध्ये गुरु येतो त्यावेळेला सिंहस्थ असं म्हटलं जातं. आता हा सिंहस्थ उज्जैनला पण होतो आणि नाशिकला पण होतो. कधीकधी उज्जैनचा झाल्यावरही नाशिकला होऊ शकतो आणि कधीकधी नाशिकचा झाल्यावरही उज्जैनमध्ये होऊ शकतो. असं क्वचित होतं, कितीतरी शेकडो वर्षांमध्ये तसा बदल होतो. मग तो असताना त्याला सिंहस्थ म्हणताना दोन्ही ठिकाणांची ग्रहांची परिस्थिती ही भिन्न भिन्न असते. नाशिक क्षेत्रामध्ये कुंभमेळा होत असताना आकाशामधली भौगोलिक परिस्थिती कशी असावी लागते, तर पद्मपुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे की सिंहराशी गते रवौ, सिंहराशीमधला सूर्य पण पाहिजे, सिंहराशीमधला बृहस्पती म्हणजे गुरु पण पाहिजे आणि सिंहराशीतला चंद्रमा पण पाहिजे. चंद्रमा हा 1.5 ते 2 किंवा 2.25 दिवसांपर्यंत असतो. कधीकधी मागच्या पुढच्या राशींमध्ये बदल होतो. हे तिन्ही ग्रह एकत्र असण्याची स्थिती ही कमीत कमी 1.5 दिवसांपासून 2.25 दिवसांपर्यंत मिळते आणि त्यालाच आपण पर्वस्नान म्हणतो. आणि असं पर्वस्नान श्रावण अमावस्येचं हे मुख्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून सिंहस्थ या शब्दाचा अर्थ सिंहराशीत गुरु ज्या वेळेस असतो त्याला सिंहस्थ असं म्हणतात. आणि कुंभमेळा जो आहे तो त्याला सिंहस्थ कुंभमेळा, अमृत कुंभाशी त्याचा संबंध आहे आणि म्हणून त्याला सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक क्षेत्री 4 कुंभमेळ्यांपैकी नाशिकच्या ह्याला सिंहस्थ असं म्हटलं जातं. जयंतराव, तुम्हाला काही ॲड करायचं याच्यावरती, सिंहस्थ यावरती तुम्हाला? बापू असताना मी काही माझं ज्ञान पाझळणं हे काही योग्य नाही, परंतु सिंहस्थ कालावधीमध्ये
ब्रह्मांडातल्या सगळ्या देवता, सगळे ऋषीमुनी, सगळेजण नाशिकला जनस्थानात रामकुंडाच्या जवळ निवासासाठी असतात, वासासाठी असतात, अशी हिंदू समाजाची श्रद्धा आहे. त्यामुळं सिंहस्थामध्ये येऊन किमान एक डुबकी का होईना लावून जावं, त्यानं पुण्य मिळतं. मागचे सगळे पापं धुतले जातात आणि पुण्यांश घेऊन सगळेजण घरी जातात. ही श्रद्धा आहे. पूर्वी नाशिकला सिंहस्थामध्ये येऊन सिंहस्थ विधी केला जायचा. आता तो विधी होत नाही, परंतु येऊन किमान एक स्नान करून जावं अशी प्रथा आहे. मागच्या कुंभमेळ्यामध्ये 60 कोटी लोक येऊन पुण्य कमावून गेले. आपल्या इथे सुद्धा मागच्या सिंहस्थामध्ये 3 कोटी लोक आले होते. यंदाच्या सिंहस्थामध्ये ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळं त्या श्रद्धेला धक्का न लागता आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं आपल्याला करता येईल, आदरातिथ्य आपण कसे करू, कारण बाहेरून येणारी जी सिंहस्थाच्या स्नानासाठी लोक येणार आहेत ते एका अर्थानं आपले पाहुणे आहेत. त्या सगळ्यांचं आगत स्वागत करणं, निर्विघ्नपणानं सिंहस्थ पूर्ण होणं, आणि देवता ऋषीमुनी तर आहेतच, पण अनेक जण स्नानाला येणार असल्यानं ते पाणी जे आहे, ते तीर्थ जे आहे, ते स्वच्छ कसं राहील यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. पाणी पवित्र असलं पाहिजे ही तर श्रद्धा आहे, पवित्र आहेच, पण त्याची गटारगंगा व्हायला नको, ती स्वच्छ कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. अजून एक गोष्ट सांगतो. आत्ता इथे मी काही साधारणपणानं गेल्या 200 वर्षात झालेल्या सिंहस्थांचे काही लिखित स्वरूपातले गोष्टी आणलेल्या आहेत. पूर्वी काही हॉटेल, लॉज असे नसायचे. पुरोहितांच्या घराच्या ओसरीवर, वरच्या माडीवर, माळ्यावर अशी उतरण्याची व्यवस्था असायची. तर आमच्या गल्लीमध्ये वेगवेगळे वाडे आहेत. त्या वाड्यात कोणाच्या ओसरीवर कोण उतरलं होतं अशाच्या काही नोंदी माझ्याकडे आहेत. आपला कार्यक्रम झाल्यानंतर इथे मी मांडेन. ज्यांना औत्सुक्य किंवा पाहायची इच्छा असेल त्यांनी ते पाहायला हरकत नाही. सिंहस्थ विधीची एक पोथी आणलेली आहे. बऱ्याच पोथ्या आहेत माझ्याकडे, पण एक नमुना म्हणून ती पोथी देखील आणलेली आहे. साधारणपणानं 200 वर्षापूर्वीची ती आहे. 1909 साली एक सिंहस्थ झाला होता. त्याच्यामध्ये आमच्या घराण्यामध्ये माझ्या पंजोबांनी तीर्थविधी तो केला होता. त्यावेळेला नाशकातल्या सर्व पुरोहितांना घरी बोलवून टका वाटप ज्याला म्हणतात, दक्षिणा देणं म्हणतात, तर त्याची एक यादी आहे. मला खात्री अशी आहे की नाशिकमधले जेवढे पुरोहित आहेत त्यांचे पंजोबा, खापर पंजोबा यांची नावं त्याच्यात नक्की असणार आहेत. त्यामुळे आपल्या पंजोबांचं नाव माहीत असेल तर आपल्याला त्याचं नाव याच्यामध्ये मिळू शकतं. नोंदी आहेत, काही हिशोब आहेत सिंहस्थाच्या संदर्भातले. असे 3, 4, 5 कागद मी इथे आपल्याला दर्शनासाठी आणलेले आहेत. तर आत्ता जयंतवानी जे सांगितलं की त्यांच्या आजोबांनी तीर्थविधी केला होता कुंभमेळ्यात आणि सगळ्या पुरोहितांना बोलवून भोजन आणि दक्षिणा दिली होती. तर जेव्हा ती डिश दाखवली तेव्हा आमच्या आजोबांचे वडील आणि त्यांचे आजोबा दोघांची नावं त्याच्यामध्ये मला सापडले. तर बघा तुम्ही, हा आरोप आपल्या हिंदूंवर केला जातो की ब्रिटिशांनी येऊन आपल्याला व्यवस्थापन शिकवलं, ब्रिटिशांनी मॅनेजमेंट शिकवली आपल्याला, ब्रिटिशांनी आपल्याला सिस्टमॅटिक शिकवलं. हे सगळं चुकीचं आहे, थोतांडे. आपल्याकडे एवढं बारीक नोंदी आहे. तुम्ही बघाल की 1909च्या सिंहस्थामध्ये त्यांनी सगळ्या पुरोहितांची नावं लिहिलेले, त्यांची आडनावं पण लिहिलेली, आणि कोण कोण घरी येऊन 125 वर्षांनी इथे बघतोय आपण. माझ्या मनात पण हे होतं पहिले की सिस्टमॅटिक आपण नव्हतो कधी, आपल्याकडे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन नव्हतं. पण एकदम चुकीचं आहे. जेव्हा मी जयंतरावांचा संग्रह पाहिला तेव्हा आपलं डॉक्युमेंटेशन किती चांगलं होतं, किती पद्धतशीरपणे होतं, किती व्यवस्थित. कारण साम्राज्य सांभाळलं आहे मराठा समाजाने, महाराष्ट्राने पूर्ण भारतात हिंदू साम्राज्य चालवलेलं आहे. आणि साम्राज्य चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नसते. त्या सगळे पुरावे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिसतात.
खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही प्रश्नाला समर्पक असं. सिंहे स्थितौ इति सिंहस्थः. अगदी शास्त्रांना धरून कदाचित खूप जणांना ते माहीत देखील नसेल. तुमच्या उत्तरामध्येच मला एक प्रश्न पडला. जसं तुम्ही सांगितलं की सूर्य, गुरु आणि चंद्र यांचा सर्वांचा योग तो 1.5 ते 2.25 दिवस असतो तेवढा. माझ्या मते सोमवती अमावस्येला जे पहिलं आपण पर्वणी करतो, पण मग अशा 3 पर्वणी असतात, मग तो हा वेगळा योग असतो का? किंवा मग कुंभमेळा काय म्हणतात की वर्षभर चालतो, तर याचं टाईम कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होत असतं? जसं पर्वकाळ शब्द जो आहे, पर्वकाळ आपण वापरतो शब्द. पर्व शब्दाचे अनेक अर्थ होतात. आपल्या बोटाचं जे हे आहे हे पण एक पर्व आहे, पेर आहे. बांबू जो असतो आपला वंशवृक्ष ज्याला म्हटलेलं आहे, त्याला पण असे पेरे असतात आणि त्या पेरांना म्हणजे एकापेक्षा एक वरचढ असं. मग तत्तुल्य काळ म्हणजे समजा मुख्य पर्वकाळाच्या दिवशी जर आपल्याला स्नान करायला जमलं नाही तर व्यवस्था काय, हा प्रश्न सूत आणि शौनक ऋषींचा नैमिषारण्यात बसलेले आहेत आणि ब्रह्मपुराणामधला हा संवाद आहे. आणि त्या संवादामध्ये इतर पर्वकाळांच्या बद्दल चर्चा आलेली आहे. त्यात त्या असं म्हणतात की मुख्य पर्वकाळ ज्याला जमणार नाही त्याला ऋषीपंचमी, वामन द्वादशी, शुद्ध एकादशी, त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी हे सगळे पर्वकाळांमध्ये शास्त्रीय पुराणांनी त्याचं विवेचन शास्त्रीय पद्धतीने केलेलं आहे. आणि म्हणून त्यातही परत आपल्याला साधायचं असेल तर इथे जे साधू संत महात्मे लोक येतात ते साधारणपणे 2 महिन्यांच्या कालावधीत येतात. आपल्याकडे परंपरेने 2 महिने संन्यासी लोकांचा चातुर्मास असतो. ज्यांना चातुर्मास पाळायचा असतो तो गुरुपौर्णिमा आत्ता नजीक येऊन ठेपलेली आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा ते श्रावण शुद्ध पौर्णिमा, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद शुद्ध पौर्णिमा, या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये साधू संत जे व्रतस्थ असतात, ज्यांचा दंडी संन्यास आहे, अशांना इतर वेळेस यायला जमणार नाही म्हणून ते स्थिर होण्यासाठी मुख्य पर्वकाळ जो आहे तो साधण्यासाठी म्हणून चातुर्मासाला इथे येतात. परंतु अन्य आपण जे सगळे गृहस्थ लोक आहोत, आपल्या सर्वांसाठी गौतम ऋषींचं ब्रह्मपुराणामध्ये शंकरांचा आणि गौतम ऋषींचा संवाद आहे. तर तिथं त्यांनी असं म्हटलं की जोपर्यंत गुरु हा सिंहराशीमध्ये विराजमान आहे तोपर्यंत वर्षभर हा पर्वकाळ जो आहे तो आपण साजरा करावा. तिथे एक श्लोक आलेला आहे, षष्ठीर्वर्ष सहस्राणी भागीरथ्यवगाहनम सकृत गोदावरी स्नानम सिंहस्थेच बृहस्पतौ. हा तीर्थयात्रा प्रकरण म्हणून ब्रह्मपुराणामध्ये आलेला आहे. त्या तीर्थयात्रा प्रकरणामध्ये ते असं म्हणतात की 60,000 वर्षपर्यंत भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याने जे पुण्य मिळणार आहे ते पुण्य एकदाच सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये म्हणजे सिंहराशीत गुरु असेपर्यंत म्हणजे 13 महिने तोपर्यंत भागीरथ्यवगानम सकृत म्हणजे एकदाच, सकृत गोदावरी स्नान, गोदावरीचं स्नान एकदा जरी केलं तरी सकृत गोदावरी स्नानम सिंहस्थेच बृहस्पतौ. त्यामुळे त्याचं महत्त्व 1 वर्षभर ह्या ब्रह्मपुराणाच्या श्लोकाच्या आधारे सिद्ध झालं. मग त्या 1 वर्षामध्ये केव्हा केव्हा अजून नजीकची पर्वकाळी आहेत. मग त्यात हे सगळे पर्वकाळ सगळेजण बसून पर्वकाळाच्या संबंधी त्रिस्थली सेतू नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये सगळे पर्वकाळ किंवा आपण धर्मसिंधू बघतो, निर्णय सिंधू बघतो किंवा अनेक तीर्थयात्रा प्रबंध यासारखे ग्रंथ आहेत. त्या ग्रंथांमधून हे सगळे पर्वकाळ हे निश्चित केलेले आहेत आणि त्या पर्वकाळाचं महत्त्व, पर्वकाळाची व्याख्या देताना खूप विस्ताराने सांगितलेली आहे. परंतु त्या पर्वकाळांमध्ये मुख्य या 2 महिन्यांमध्ये शैव असू द्यात, वैष्णव असू द्यात, गाणपत्य असू द्यात, सौर म्हणजे सूर्याला मानणारे असू द्यात, शाक्त म्हणजे देवीला मानणारे असू द्यात, दत्तात्रेय भक्त, ह्या सगळ्या पंथांचे लोक ह्या कुंभमेळ्यामध्ये येतात आणि आपापल्या संप्रदायांना
तेज वाढवण्यासाठी म्हणून त्या त्या देवतांना त्यांच्या पादुकांना घेऊन गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी येत असतात. आणि या 2 महिन्यांमध्ये शक्य तितके पर्वकाळ कोणते साधले जातील, कारण परत त्यांना परतीला जायचं असतं. आणि म्हणून मग आखाडा परिषद, शंकराचार्य प्रभृती लोक या सगळ्यांनी बसून निर्णय असा केला की किमान 3 पर्वकाळ तरी प्रमुख काढावेत. पर्वकाळ एकूण भरपूर आहेत. संपूर्ण वर्षभरामध्ये यावेळेला 48 पर्वकाळ काढलेले आहेत आपण या वर्षीच्या कुंभमेळ्यामध्ये. कधी कधी 51 असतात, कधी 60 असतात, कधी 23 निघतात, त्याचं शास्त्र आहे. तर त्यातले प्रमुख पर्वकाळ आणि म्हणून मग ऋषीपंचमी आणि द्वादशी ही वैष्णवांना एकादशी आणि द्वादशी ही प्रिय आहे. म्हणून आपल्या नाशिक क्षेत्रामध्ये जी मंडळी संत मंडळी येतात ती वैष्णव संप्रदायाची अधिक रूपाने येतात. मग त्यात वारकरी पंथ आहे, आपला इस्कॉन हा पण एक मोठा गौडीय पंथ मानला जातो परंपरेमध्ये. रामांचा रामानंदी, श्यामानंदी असे अनेक प्रकार आहेत. आणि त्या सगळ्यांना अनुकूल काळ शैव असतील त्यांच्यासाठी शिवपर्व काळ. आणि म्हणून 3 स्नानं जी आहेत ती अधिकृत सगळ्यांनी घोषित केली. आणि म्हणून ती 3 स्नानं ही साधू समाजासाठी मिरवणुकांनी, म्हणजे ज्यांना आपण अमृत स्नान म्हणतो किंवा शाही स्नान म्हणतो, त्या रूपाने मिरवणुकीने येण्याची परंपरा पद्धत ही पहिल्यापासून परंपरेने रूढ आहे. आणि म्हणून त्या 3 पर्वकाळांना जास्त लोकांची गर्दी असते की हा पर्वकाळ नाही साधला झाला तर दुसरा, तो नसेल तर तिसरा, अशा पद्धतीने हे 3 पर्वकाळ मुख्य हे ठरवले गेलेले आहेत. याच्यात एक प्रश्न असा आहे की ह्यावेळेसचा कुंभमेळा खूप लांब चालणार आहे. त्याला त्रिखंडी हा शब्द वापरला गेला आहे. तर याच्यावरती त्रिखंडी म्हणजे काय किंवा वक्री म्हणजे काय हे पण थोडं समजलं की 3 वर्ष चालणारा कुंभमेळा म्हणजे 26, 27, 28 मध्ये संपणार आहे तो. ते अशी पण थोडं विवेचन. आपल्याकडे सिंहस्थानच्या परंपरांमधून गुरु राशीमध्ये, म्हणजे गुरु राशीबद्दल जे मी बोललो, आता कोणी समजा ज्योतिषाची आवड असणारे असतील त्यांना माहिती आहे, गुरु कधीकधी अतिचार गती, वक्री गती आणि मार्गी असं त्याला ज्योतिषशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. अतिचार गती म्हणजे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या हा जो राशींचा क्रम आहे, यामध्ये सिंह राशीमध्ये गेल्यानंतर परत तो पाठीमागे कन्या राशीला येतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, कर्क राशीला येतो. मेष, वृषभ, मिथुन, कर्क आणि कर्केनंतर सिंह. कर्क राशीत ज्यावेळेस तो मागे येतो त्यावेळेस त्याला अतिचार गती असं सामान्यपणे म्हटलं जातं. मग ज्यावेळेस तो कर्क राशीला येतो त्यावेळेस सिंह राशीमध्ये तो नसतो, म्हणजे तो सिंहस्थ अखंड जो आहे तो खंडित झाला. आणि खंडित झाल्यामुळे त्याचे खंड वेगवेगळे झाले. खंड याचा अर्थ एक तुकडा किंवा एक भाग, आणि त्या खंडाला अखंडत्व न म्हणता तो खंडित होतो. खंडित झाल्यानंतर तो पाठीमागे येतो. पाठीमागे आल्यानंतर परत तो सिंह राशीमध्ये येतो, म्हणजे ती पहिली स्थिती झाली. सिंह राशीमधून परत सिंह राशीच्या पुढची रास जी आहे ती कन्या रास आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या. कन्या राशीत तो गेल्यानंतर काही दिवस सिंह राशीमध्ये तो बृहस्पती नसल्या कारणाने सिंहस्थ विधी थांबले जातात. मग तो कन्या राशीतून ज्यावेळेस परत सिंह राशीत मागे येतो, म्हणजे तो ज्यावेळेस जातो त्याला वक्री गती म्हणतात. म्हणजे तो स्वतःची रास सोडून पुढे गेला. पुढे गेल्यानंतर परत पाठीमागे अतिचार गतीने येतो आणि परत मार्गी होतो. म्हणजे ज्यावेळेला तो कर्क राशीतून सिंहेत येतो त्याला मार्गी येणं म्हणतात, म्हणजे पुन्हा यथावत स्थितीमध्ये. आणि सिंह राशीतून जेव्हा तो पुढे जातो त्यावेळेस तो मार्गी जाऊन पुन्हा अतिचार गतीने पाठीमागे येतो, पण येतो परत सिंह राशीमध्ये. म्हणजे 1 खंड, 2 खंड आणि 3 खंड. तर त्रिखंड कसाही हिशोब जरी केला तरी गुरु हा साधारणपणे 13 महिनेच तो बृहस्पती म्हणजे सिंह राशीमध्ये राहणार आहे. परंतु ज्यावेळेस ते खंड मागे पुढे होतात त्याला मग द्विखंड सिंहस्थ, त्रिखंड सिंहस्थ असं म्हटलं जातं. हा त्रिखंड सिंहस्थ सलग जर आपण आता मोजले, समजा 31 ऑक्टोबरला आपल्याकडे येणाऱ्या 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण होणार आहे. ते ध्वजारोहण ध्वजावतरण संपेपर्यंतचा कालखंड कधीकधी 22 महिन्यांपासून 28 महिन्यांपर्यंत पण असू शकतो, आणि म्हणून त्याला त्रिखंड असं म्हणतात. आणि पुराणांमध्ये त्याचं वर्णन आलेले की ज्यावेळेला तो अतिचार गतीने सिंह राशीमध्ये येतो त्यावेळेस त्याचं महत्त्व अधिक आहे असं म्हटले त्यांनी.
म्हणजे वक्रेत वष्टगुणम प्रोक्तम यतिचारे चतुर्गुणम, अतिचार गतीला चतुर्गुण आणि वक्री झाल्यानंतर अष्टगुण म्हणजे दानधर्म, स्नान संध्यादी कर्म किंवा साधनेचा विषय असेल, यज्ञ विषय असेल, त्याच्यानंतर एखादं जागरण असेल, हरिकथा असेल, नामसंकीर्तन असेल, तर ते वक्री झाल्यानंतर त्याचं महत्त्व अधिक सांगितलेले आहे. वक्रेत वष्टगुणम प्रोक्तम असं हा अखंड, द्विखंड आणि त्रिखंड अशा ह्या शब्दांच्या व्याख्या आहेत. आणि असा त्रिखंड सिंहस्थ कुंभमेळा 43 साली आणि क्वचित गणित पद्धतीप्रमाणे, हल्ली गणित पद्धती करण्याचं जे शास्त्र आहे ते 2 पद्धतीने केलं जातं. एक सूर्य सिद्धांत आणि एक दृक् सिद्धांत. तर सूर्य सिद्धांत जो आहे तो प्राचीन आहे, तो विषय अवांतर होईल, परंतु दोन्ही गणित पद्धतींनी जर आपण बघितलं तर 43 साली असा त्रिखंड सिंहस्थ आलेला होता. म्हणजे हा कुंभमेळा जवळजवळ 80 वर्षानंतर येतोय आपल्या नाशिकला परत. हां, त्रिखंडी. 43च्या नंतर येतोय असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे 80 वर्षानंतर येतो. आणि 54 साली पण असा आलेला होता, पण सर्व गणितज्ञांच्या मताप्रमाणे तो त्रिखंड नव्हता. काहींचं म्हणणं तो अखंडच होता आणि म्हणून काही मंडळींनी तो अखंड सिंहस्थ मानला. धन्यवाद भानुसे गुरुजी. मला असं वाटतं आहे की तुम्ही म्हणजे एक मूव्हिंग एन्सायक्लोपीडियाज आहेत. तुम्ही ब्रह्मपुराणातनं श्लोक सांगताय, कधी पद्मपुराणातला सांगतायत, पण आपल्यासाठी होप अशी आहे की साधू संतांसाठी 2 महिने जरी पॅक असतील तर आपल्यासारखे साधारण लोक वर्षभर आंघोळ करू शकतात. ती पण सिंहस्थामधलीच पर्वणी मानली जाईल. तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही एक शब्दाचा प्रयोग केला, शाही स्नान. तर जयंतरावजी, माझ्या एका मित्राने मला अलीकडे एक रील पाठवला होता आणि तो म्हणे की अकबर आणि त्यांनी जे स्नान केलं, कारण ते शहेनशहा असं म्हटले जायचे, आणि त्यांनी स्नान केलं म्हणून तो शाही स्नान, म्हणजे तिथून ती शाही स्नानाची परंपरा सुरू झाली. कारण की तुम्ही पोथे घेऊन आले म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की खरोखर मग वैदिक हजारो वर्षांपूर्वी आहे की शाही स्नान, मग याला शाही नाव तेव्हा पडलं की एक्झॅक्टली काय त्याच्या मागचं थोडं सांगाल तर बरं होईल. गेले हजारो वर्ष सिंहस्थ हा पार पडतोय. आणि कसा पडतोय तर कुठल्याही प्रकारची जाहिरात, बॅनर्स, होर्डिंग्स हे याच्या अगोदर कधीही लागलेले नाहीत. पंचांगामध्ये 2 ओळीमध्ये फक्त मुहूर्त येतो आणि या मुहूर्ताला सिंहस्थ प्रारंभ होणार आहे आणि इथे संपणार आहे. याची जगभरात कुठेही जाहिरात होत नाही. आणि वर्षानुवर्ष, हजारो वर्ष असं चाललेलं आहे. त्यामुळं हिंदू संस्कृतीवर, हिंदू संस्कृतीतल्या सणांवर, उत्सवांवर भ्रमित करणं या उद्देशानं औरंगजेबानं सिंहस्थ सुरू केला असं साधारणपणानं कम्युनिस्ट मंडळी आणि समाजवादी मंडळी, नाशिकमधले निरंजन टकले म्हणून आहेत, त्यांनी हा प्रथम आरोप केलेला आहे. आणि संपूर्ण समाजाला त्या दिशेनं नेणं, भ्रमित करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. परंतु वर्षानुवर्ष, युगानुयुग हा सिंहस्थ पंचांगामधल्या एका ओळीनं एवढी जनता इथे गोळा होते, एकत्रित होते. इथे आल्यानंतर धार्मिक आचार विचार याच्यावर चर्चा करते आणि निर्णय देतात साधुसंत, शंकराचार्य, आणि त्याच्यावर संपूर्ण जनता, हिंदू समाज विश्वास ठेवतो आणि त्या पद्धतीनं पुढे कार्यक्रमानं सगळं चालतं. सिंहस्थाचा मूळ उद्देश काय आहे? दर 3 वर्षांनी केव्हा तरी सगळ्या साधू संतांनी एकत्र यावं, समाजामध्ये काय चाललेलं आहे, काय नाही, योग्य दिशेनं सगळा समाज चाललाय की नाही. कारण कालावधीमध्ये समाजात काही चुकीच्या गोष्टी सुरू होतात, त्याला परत ठिकाणी आणणं. एका अर्थानं आपल्याला अस्पृश्यता हा विषय माहिती आहे. 1000 वर्षाच्या आक्रमणामुळं समाजामध्ये काही चुकीच्या गोष्टी सुरू झाल्या. प्रत्यक्ष अस्पृश्यतेला वेदांमध्ये कुठेही स्थान नाही आहे. त्यामुळं तू ब्राह्मण, हा क्षत्रिय वर्णव्यवस्था आहे,
परंतु स्पृश्यास्पृश्यतेला कुठेही थारा नव्हता. हे सगळं सिंहस्थामध्ये स्नान केलं तर फक्त या जातीच्या लोकांना हे कुंड आहे, त्या जातीच्या लोकांना ते कुंड आहे असं नाही आहे. सगळा समाज कोणत्याही जातीचा असो एकत्रितपणानं स्नान करायचं, ठराविक वेळेत करायचं, आणि ते युगानुयुग आपण करतो आहोत. भ्रमित होण्याचं कारण नाही. तपशिलात जाऊन या विषयाला बापू प्रत्यक्ष उत्तर देतील. जे जयंतरावांनी आत्ता सांगितलं ते बरोबर आहे. त्यालाच धरून मी असं म्हणेन, तो जो आरोप केला गेलेला आहे तो आरोप असा केला आहे की अकबरांनी कुंभमेळा सुरू केला असं निरंजन टकल्यांनी म्हटलेलं आहे. आता त्यांचा म्हणण्याचा हेतू जो आहे तो जयंतरावांनी स्पष्ट केलेला आहे. आपल्याकडे आस्तिक आणि नास्तिक एखाद्या राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी समोरचा कसा चुकीचा आहे हे पहिल्यापासून चालू आहे. त्यामुळे त्या धार्मिकतेशी जोडून त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ते काही निर्णायक नाही आहेत. निरंजन टकले हे काही धर्मग्रंथांचे जाणकार नाही आहेत किंवा त्यांना त्या कुंभमेळ्याबद्दल खूप आस्था आहे किंवा जे कोणी त्या संबंधित त्यांचे अनुयायी आहेत. तर त्यामुळे मुळात त्याबद्दल आपण आपली जी महान परंपरा आहे त्या महान परंपरेलाच गुरु शिष्य परंपरेने वंशपरंपरेने चालू ठेवून कृतीतनं उत्तर दिलं पाहिजे, ही आपली सनातन धर्माची परंपरा आपल्याला सांगते. ऐतिहासिक बाबतीत जर आपण विचार केला तर अकबराचा जो कालखंड आहे तो साधारणपणे असा आपण मानू की 1600 धरा तुम्ही, इसवी सन 1605 वगैरे आहे. आणि त्याच वेळेला समकालीन नाशिकच्या कुंभमेळ्याचा जर विचार केला तर नाशिकचं संपूर्ण हा विभाग निजामशाहीमध्ये होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांच्याही अगोदर हा जो कालखंड आहे म्हणजे आपल्याकडची निजामशाही, त्यानंतर कुतुबशाही मुघलशाही तिकडनं आली. तर समकालीन अकबराचा मुलगा जहांगीर असेल आणि त्यावेळेस त्या नंतर तो सत्तेमध्ये आला आणि इकडे मलिक अंबर जो होता तो मलिक अंबर त्याच्या विरोधामध्ये भरपूर वेळेस लढलेला आहे. आणि मलिक अंबरचं एक पत्र आहे आपल्याकडे ऐतिहासिक. त्या मलिक अंबरनी पत्रात असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला मशिदींमधून, म्हणजे नाशिकची गोष्ट सांगतो, की दिवा बत्ती तेल हे सगळ्या मौलवींना त्यांनी करायला सांगितलं होतं. काही ब्राह्मण मंडळींना पण सांगितलं की आपलं राज्य जिंकण्यासाठी म्हणजे मुघलांवरती आपली सत्ता यावी आणि ज्यांचे जे जे धर्म आहेत ते धर्म अनुकूल राहावेत म्हणून तुम्ही पण आमच्यासाठी काय अनुष्ठान करा, असा एक त्यांचा पत्रव्यवहार आहे नाशिक क्षेत्राशी संबंधित. त्यानंतर त्या पत्राला उत्तर नाशिकचे एक देव तत्कालीन महादेव भट नावाचे गृहस्थ होते मलिक अंबरच्या काळामध्ये. त्यांनी मलिक अंबरांना विनंती केली की येणारा सिंहस्थ होऊ घातलेला आहे आणि त्या सिंहस्थामध्ये येणारे जे यात्रेकरू आहेत त्या यात्रेकरूंना सिंहस्थाचा जो कर आहे ती करपट्टी माफ करून मिळावी, असं पत्र त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी परत पत्र पाठवलं की ठीक आहे, काही हरकत नाही, ही पट्टी पण आम्ही माफ करतो. मग त्यातनं सिद्ध काय झालं, अकबराने कुंभमेळा सुरू केलेला नाही. त्याआधी हे झालं अलीकडचं तात्कालिक उदाहरण म्हणजे 500 वर्ष म्हणा तुम्ही. आणि नंतर तीच परंपरा पुढे शहाजीराजांनी चालू ठेवली, तीच परंपरा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू ठेवली, तीच परंपरा पुढे पेशवाईमध्ये आली, तीच परंपरा पुढे इंग्रजांनी पण चालू ठेवली आधीच्या नियमांना धरून, आणि तीच परंपरा आजही अव्याहत चालू आहे. हे आपण अलीकडचं बघितलं. ह्याच्याही पाठीमागे जायचं म्हटलं ऐतिहासिक तर भिल्लम यादव द्वितीय म्हणजे आपण जर ऐतिहासिक दृष्टीने विचार केला तर निजामाच्या अगोदरचे जर राजा आपण बघितले तर हर्षवर्धन सम्राट हर्षवर्धन मोठा राजा होऊन गेला. त्यावेळेस पण कुंभमेळ्यांच्या आपल्याला उपलब्धी मिळते साहित्यांमधून. सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर किंवा समकालीन किंवा मागे पुढे थोडा आद्य शंकराचार्य झाले. आद्य शंकराचार्यांनी ह्या सगळ्या साधू संतांचं संघटन केलं, तेव्हाही कुंभमेळे होते. कुंभमेळ्याची शिस्त जी आहे, नियमावली, ही आद्य शंकराचार्यांनी लावली. जे सांस्कृतिक चिंतन, धार्मिक चिंतन एकत्र येऊन आपला धर्म कसा पुढे वाढेल म्हणजे तेही मोठं प्रमाणात ऐतिहासिक म्हणून आपण विचार करतो.
अगोदर संगमनेरचा एक ताम्र आहे, संगमनेरचा चांगला अभ्यास केला आहे भारतातील शिलालेख, आणि त्या शिलालेखांमध्ये कुठे काय काय कोणी कोणी लिहिलं आहे तर हा 112 ओळींचा शिलालेख आहे, ज्याला संगमनेर ताम्रपट असं म्हणतात. तो कलकत्त्यामधनं 1821 का 1921मध्ये पुस्तकांमध्ये प्रकाशित झालेला आहे. नरसिंह कृपा प्रभुदासांना माहिती त्याबद्दल. तर त्यामध्ये 111 नंबरची जी ओळ आहे त्या ओळीमध्ये राजा भिल्लम द्वितीय, भिल्लम 2 झाले यादवांमध्ये, तर त्यांनी व्रत उपवास करून त्याची सांगता आपल्या इथे रामतीर्थावरती अरुणावरुणा संगमाच्या अंतर्गत, ज्याला आपण रामतीर्थ म्हणतो, त्या रामतीर्थावरती त्यांनी सगळा तो दानधर्म केला. त्यावेळेस सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणाच्या सांगतेनिमित्त जी दानधर्म केलेली यादी आहे त्या यादींमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद कोणत्या कोणत्या वैदिक ब्राह्मणांना काय काय दान दिलेली आहेत, कोणती कोणती गावं दिलेली आहेत, सिन्नरच्या जवळची कोणती गावं दिली, सायखेडा सारखी गावं आहेत, विंसूर म्हणजे वृश्चिक ग्राम आहे, असा सगळा उल्लेख यादव काळामध्ये आपल्याला मिळतो कुंभमेळ्याच्या समकालीन. बरं तेही जाऊ दे, त्याच्याही पाठीमागे जातो. ऐतिहासिक प्रश्न आहे म्हणून त्याचं हे करतोय. आपल्याकडे पांडवलेणी आहे, पांडवलेणीमध्ये शिलालेख आहेत सगळे ब्राह्मी लिपीतले. त्यातली 10 नंबरची जी लेणी आहे पांडवलेणीमधली ती खूप मोठी लेणी आणि प्रशस्त लेणी आहे. त्या लेण्यांमध्ये खूप मोठा शिलालेख आहे ब्राह्मी लिपीतला. तर खालून 4थी ओळ जी आहे त्या 4थ्या ओळीमध्ये गौतमीपुत्र सातकर्णी क्षत्रप आणि समकालीन सातवाहन राजे, ज्याला आपण शालिवाहन शककर्ता म्हणतो, पैठणला त्याची राजधानी होती. त्याच्या आधी आपल्याकडे अनेक गावांमधनं त्यांनी ती विस्थापित होत तिथपर्यंत गेले, देवगिरीपर्यंत, मग यादव नंतर आले. तर सातवाहनांनी जी सगळी दानं दिलेली आहेत त्यात 1000 ब्राह्मणांना भोजन आणि सहस्त्र गायी दिल्याचा उल्लेख आपल्या इथे इसवी सन जवळजवळ जुन्या पद्धतीप्रमाणे इसवी सन 73चा शिलालेख आहे. आणि इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही जणांचं म्हणणे इसवी सन 118. जरी 118 पकडलं तरी हा ऐतिहासिक कुंभमेळा आपण 2000 वर्ष आत्ताच या प्रमाणांवरनं मागे नेलेला आहे. त्यामुळे अकबर आणि ह्या मूर्ख लोकांच्या कुठे नादी लागतं आणि कशासाठी आपण चिंतन करायचं. राहिला शाही विषय, तर तो आता शाही विषय जो प्रश्न आहे, शाहींचा एक तुम्हाला थोडक्यात त्रोटक इतिहास सांगतो. आपल्याकडे जेव्हा ह्या 4 शाह्या तर प्रसिद्ध आहेत, म्हणजे तुमची निजामशाही, मुघलशाही, आदिलशाही आणि बहामनी वगैरे पुढे त्याचे उपभेद झाले. तर शाही शब्द हा आपल्याकडे परकीय भाषेतून आलेला आहे. तो अशा अर्थाने आलेला आहे की सगळ्या व्यवस्था या राजेशाही, आपण मराठीत म्हणतो राजेशाही व्यवस्था आहे. तो शब्द इतका रूढ झालेला आहे आपल्या मराठी भाषेत, हिंदीमध्ये किंवा अनेक भारतीय भाषांमध्ये. काही उर्दू मिश्रित शब्द जे आपण वापरतो, काही उर्दू शब्द आहेत, काही त्याच्या अगोदर काही इंग्लिश शब्द पण आता आपण रूढ झालेलो आहे की जे मूळ शब्द आपल्याला माहिती नसतात. हा त्या राज्यकर्त्यांचा प्रभाव आपल्या प्रजेवरती पडला आणि त्यातनं झालं असं की ह्या बादशहांच्या काळामध्ये यांनी कुंभमेळ्यांना मदत केलेली आहे. बऱ्याच वेळेस उत्सवांमध्ये आपल्या हिंदूंवरती जर राज्य करायचं असेल तर हिंदूंना घेऊनच ते राज्य केलं पाहिजे, अशा अर्थाने ही व्यवस्था जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला बाजीराव पेशवा जो होता, म्हणजे बाजीराव पेशवे इतिहासात 2 झाले, नंतरचा नाही, आधी मस्तानीचा जो बाजीराव पेशवा होता, तर त्यावेळेला बुंदेलखंडाचा जो राजा होता छत्रसाल, त्या छत्रसाल राजाला मदत करण्यासाठी म्हणून बाजीराव पेशव्यांकडे फौज, कर्नाटकची मोहीम घेऊन फौज ही शांत झालेली होती, म्हणजे दमलेली होती सगळी त्यांची सेना, आणि सेना ही सगळी थकून भागून असल्यामुळे त्यांना परत छत्रसाल राजाला मदत करण्याचा एक लखोटा आलेला होता, पत्र. आणि त्या पत्राला उत्तर देताना बाजीरावांच्या समोर प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं. अशा वेळेला कुंभमेळ्यामध्ये असणारे जे नागा साधू होते, शैवपंथीय आणि वैष्णवपंथीय, ह्या सगळ्या नागा साधूंची 5000 फौज ही बाजीरावांनी घेतली आणि त्यांनी आक्रमण केलं आणि छत्रसाल राजाचं राज्य हिंदू राज्य म्हणून रक्षण केलं आणि यवनांना परास्त केलं. त्यानंतर आनंदित होऊन बाजीरावाने हरिद्वारचा जो पहिला कुंभमेळा झाला त्या कुंभमेळ्यामध्ये जशी राजे लोकांना व्यवस्था आपण देतो तसं हत्ती, घोडे, उंट, पालखी त्या आखाडा प्रमुखांना दिली. आणि त्यावेळेसपासून हे शाही स्नान, म्हणजे ज्याला आपण अलीकडे अमृत स्नान असं रूढ केलं आहे
भारतीय भाषेमध्ये वाङ्मयातून ते योग्यच आहे. आणि ती शाही पद्धत म्हणून हे कुंभमेळ्यात जे साधू महात्मे येतात त्यांची आल्या आल्या पहिल्यांदा नगरप्रदक्षिणा असते आणि त्या नगरप्रदक्षिणेला ते पेशवाई असं म्हणतात. ते काय म्हणतात, हमारी पेशवाई है. हरिद्वारमध्ये पण तेच म्हणतात की हमारी पेशवाई उस दिन होने वाली है. प्रयागमध्ये पण म्हणतात हमारी पेशवाई है. आणि उज्जैनमध्ये, प्रयागमध्ये, हरिद्वारमध्ये आणि नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पण ह्या सगळ्या ठिकाणी पेशवाई म्हणजे काय की त्यांना त्या पेशव्यांनी ही सगळी व्यवस्था पुरवली. का बरं पुरवली, तर त्यांनी राष्ट्रासाठी, देशाच्या रक्षणासाठी, धर्म वाढवण्यासाठी म्हणून ह्या साधू लोकांनी, ह्या राजे लोकांना मदत केली आणि म्हणून तो पेशवाई. आणि शाही स्नान म्हणजे जसं राजे रजवाडे जसं व्यवस्थितपणे त्यांना शाही पद्धतीने स्नानं घालतात किंवा काही संस्कृती आपल्यामध्ये पण त्यांचं बघून शिरलेली आहे की जी आपल्या परंपरेला छेद देणारी आहे आणि म्हणून त्या पद्धतीने ह्यांचं स्नान करणं, अशा अर्थाने ते शाही स्नान रूढ झालं. वास्तविक त्याला अमृतस्नान म्हणू शकतो किंवा आपल्याकडे त्याला पर्वस्नान म्हटलेलं आहे. आणि त्या पर्वस्नानामध्ये व्यक्तिविशेष नसून त्या त्या व्यक्तींचं उपास्य दैवत जे असतं त्या उपास्य दैवतांना स्नान घालणं ते पर्वस्नान, ते अमृतस्नान, ते शाही स्नान आहे. असा हा अर्थ शाही स्नानाच्या संबंधाने रूढ आहे. हा फार महत्त्वाचा मुद्दा आत्ता गुरुजींनी मांडला की प्रथम स्नान जे असतं ते साधूंचं नसतं, त्यांचे जे इष्टदेव असतात, हनुमानजी असतील, कोणाचे जगन्नाथजी असतील, कोणाचे नारायण असतील, कोणाचे राम असतील किंवा त्र्यंबकला कोणाचे भगवान महादेव असतील, गणपती असतील, त्यांचं पहिलं स्नान होतं आणि ते स्नान झाल्यानंतर पुढचं स्नान साधूंचं स्नान असतं. तर पहिले आपल्या इष्टदेवतांना स्नान, त्यांची पहिले पूजाविधी त्या प्रथम शाही सगळ्यात मोठ्या स्नानात करायची आणि मग दुसऱ्या स्नानापासून मग साधू संतांचं ते स्नान सुरू होतं. तर ही खूप सुंदर परंपरा आहे. आपण सेवक आहे भगवंतांचे आणि भगवंतांआधी आणि मग नंतर आपण, या भावनेने हे स्नान होतं. खूप खूप धन्यवाद. अतिशय समर्पक असं एकदा मी केव्हा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये काही मुलांना भेटायला गेलो होतो. रविवारचा दिवस होता, सगळी मुलं आंघोळ करत होती दुपारी. त्यांना म्हटलं काय चालू एवढ्या भरदुपारी का आंघोळ करतायत. एक जणांनी मला सांगितलं हे लोक हप्ताभर स्नान करत नाही, आज शाही स्नान चालू आहे म्हणे त्यांचं. तर अशी हॉस्टेलची शाही स्नानाची संकल्पना पण खूप सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलं आणि तुम्ही जो इतिहासातला बारकाव्याने वर्णन केलं. तर नरसिंहप्रभू तुम्ही त्या ऐतिहासिक, कारण की प्रभूजींचा अकबरचा आणि त्यातल्या त्यात ते जे 111वी तुम्ही ओळ सांगितली एवढं तुमच्या लक्षात आहे आणि खालून 4थी ओळ. तर नरसिंहप्रभू तुम्ही याच्यावर काही प्रकाश टाकू इच्छितात की जो इतिहास यांनी सांगितला आणि जो तुम्हाला माहिती असं ते म्हणतायत तेव्हा नाही. याच्यामध्ये एक अजून ॲड करावं लागेल. जेव्हा ह्युएनत्सांग भारत भ्रमणाला आला होता, चिनी प्रवासी, आपण सगळ्यांनी हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये ह्युएनत्सांगचा फोटो पाहिला आहे. त्याचं डोक्यावरती कंदील आहे त्याच्या आणि पाठीला आहे. तो ह्युएनत्सांग जेव्हा आला होता तेव्हा त्यांनी कुंभमेळा, हर्षवर्धन सम्राट जो होता त्या काळात त्यांनी कुंभमेळा अटेंड केला होता आणि हा आला होता इसवी सन 630मध्ये. जेव्हा इस्लाम पैदा पण नव्हता झाला तेव्हा ह्युएनत्सांग कुंभमेळा अटेंड करत होता. तर हे खूप मोठा ऐतिहासिक पुरावा आहे. दुसरा एक मोठा ऐतिहासिक पुरावा म्हणजे जेव्हा गौतम बुद्ध स्वतः भारतात होते, जेव्हा त्यांचा उत्तरेमध्ये, बिहारमध्ये जेव्हा भारद्वाजी गोत्री ब्राह्मणांशी संवाद होत होता आणि जेव्हा हा विषय चालला होता की व्यक्तीने निर्वाण प्राप्त करण्याचे किंवा मुक्ती प्राप्त करण्याच्या आधी पापांचा नाश करणं आवश्यक असतं, तेव्हा भारद्वाज गोत्री ब्राह्मण म्हणतात की आमच्या सनातन धर्मवारिकतेचे सुंदर उपाय आहे, जेव्हा कुंभ होतो, जिथे प्रयाग संगम आहे, तिथे जर तुम्ही स्नान केलं तर तुमच्या सगळ्या पापांचा नाश होतो आणि मग तुम्ही भगवंतांकडे निष्पाप मनाने उपासना करू शकतात. आणि हा उल्लेख आहे त्रिपिटकामध्ये, ज्याची सुरुवात झाली रचनेची इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये. मग तो जवळजवळ 2,500 वर्ष आधी तो कालावधी जातो. त्यामुळे हे ऐतिहासिक प्रमाणे हे त्रिपिटकांमध्ये म्हणा किंवा गुरुजींनी आपलं सांगितलं शिलालेखांमध्ये, पटांमध्ये, मलिक अंबरचं जे पत्र होतं त्या पत्रामध्ये, तर असे भरपूर ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहे. आमच्या अंजलीताई बेखंडे इतिहास तज्ज्ञ, खरं त्यांनाही बोलवायचं होतंच पण त्या येऊ शकत नाही. पण त्यांनी हे सगळे मुद्दे काढले. त्यांच्या डोक्यात हा इतका बसलेला आहे की हे जे खोटा प्रचार चालला आहे याला उत्तर दिलंच पाहिजे आपण. आणि यांनी हे सगळे संदर्भ आता शोधून ठेवलेले आहे आणि त्यामुळे याचा आपण प्रचार प्रसार केला पाहिजे. म्हणजे लोकांच्या मनात हा जो भ्रम आहे की अकबरांनी का कुंभ सुरू केला का, हा किती चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी. एक प्रश्न जो आत्ताच्यात झाला की आपला एकमेव असा कुंभमेळा आहे जो 2 जागी भरतो. नाशिकला पण होतो आणि त्र्यंबकला पण होतो. तर शास्त्र शुद्ध आहे का आणि 2 जागी का होतो याचं तुम्ही जरा याच्यावर प्रकाश टाकला
आणि काही काही म्हणतं कारण काही काही जणांचं म्हणणं आहे की मूळ होतो तो त्र्यंबकलाच होतो, नंतर नाशिकला होणं सुरू झालं, असं काही जणांचं म्हणणं पण पडलं. त्याच्यावरती शास्त्र काय सांगतं, इतिहास काय सांगतं, याचं वर्णन तुम्ही दोघांनी केलं. याच प्रश्नाला ॲडिशनल की एकदा मी त्र्यंबकला गेलो होतो, तिथे कुलकर्णी गुरुजी, तर ते म्हणत होते की ॲक्च्युली मूळ कुंभ त्र्यंबकचा आहे, नाशिकला नंतर सुरू झाला. पण काही लोक म्हणतात की नाशिकचा पहिला आहे, तिकडे नंतर सुरू झाला. आम्ही एकदा मुलांची सहल घेऊन टाकेदला गेलो होतो, कपिल तीर्थ, आणि तिकडचे पुरोहित त्यांचं तर वेगळीच संकल्पना. ते म्हणत होते की ॲक्च्युली कुंभमेळ्याला इथे लाखो लोक येतात, तर नाशिकचा नंतर सुरू झालं. तर एक्झॅक्टली कुठला पहिला कुठला नंतर, आणि हे सगळं नाशिकचंच आहे का? तर 2 ठिकाणी कुंभ होणं याचा तपशिलात जाऊन बापू उत्तर देतील. परंतु आपण गेल्या महिन्यामध्ये वाईला एक कुंभ झाला, आणि असं म्हणण्याची जी पद्धत आहे ती सरकारी निधी प्राप्त व्हावा याच्यासाठी सगळीकडे इथे कुंभ होत होता, तिथे कुंभ होत होता. याला कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक आधार नाही आहे. इगतपुरीच्या जवळ जे आत्ता म्हटलं जातं त्याच्यामागे तिथला विकास होणं, त्याच्यासाठी निधी मिळणं. तिथे कोण जात होतं? त्र्यंबकला किंवा नाशिकला आलेले जे साधू संत निवासासाठी येत असत, त्याच्या परतीच्या मार्गावर जात असताना कुठे कुठे ते थांबत असत, कुठे उतरत असत, निवास असे, त्याच्यात याचा उल्लेख असतो. जात असताना सुद्धा आलेले साधू संत राम मंदिरात सुद्धा उतरतात. त्यांचे जे मठाधिपती असतात ते तिथे चर्चा करतात, काही निर्णय देतात, आणि ते नंतर देशभर सगळीकडे पसरावे याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळं आत्ताच्या काळानुसार जिथे जिथे नवीन कुंभ होतात अशी वाच्यता सुरू होते, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे आर्थिक मदतीशी संबंध आहे. आपण एक वर्षभरापूर्वी जर बघितलं तर हनुमानांचा जन्म कुठे झाला याविषयी एका साधू संतांनी वाद उत्पन्न केला होता, आणि त्यांना लाऊडस्पीकर फेकून मारणं इथपर्यंत संतांनीच केलं, तथाकथित संत. याचा सुद्धा संबंध जिथे कुठे हनुमानाचा जन्म झालाय त्या गावाचा विकास व्हावा, तिथे कोट्यावधी रुपयाची मदत मिळावी सरकारी माध्यमातून, त्यामुळे जनतेमध्ये ते पसरवणं हा एक विषय. त्यामुळं अशा गोष्टींकडे तारतम्यानं प्राप्त परिस्थिती काय आहे हे जाणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. याच विषयावर बापू परत सांगतील 2 संस्थांचं. यांचा जो प्रश्न आहे त्याला धरून सांगतो. आपल्याकडे श्री क्षेत्र नाशिक आणि श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही दोन्हीही सिद्धस्थानं आहेत. दोन्ही क्षेत्रांची महती ही पुराणांमध्ये आपल्याला बघायला मिळते. शिवपुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंग कथा ज्या वेळेला येते त्यावेळेला त्र्यंबकेश्वर महात्म्य हे शिवपुराणामध्ये आपल्याला मिळतं. आणि शिवपुराणामध्ये एका अध्यायाच्या शेवटी काही श्लोक आपल्याला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या बाजूचे मिळतात. ते असे मिळतात की तो संवाद आहे. संवाद असा आहे की गोदावरी जी आहे ही शंकराच्या जटेमध्ये, म्हणजे गंगा आहे ती, पार्वती आणि गंगा ह्या सवती होत्या, आणि पार्वतीला शिवाच्या मस्तकावरची जटेत असणारी गंगा ही नको होती, आणि म्हणून भगवान म्हणजे गणेशांनी, तो विघ्नहर आहे आणि विघ्नकर्ता पण आहे, तर भगवान गणेशांनी एक लीला केली आणि निमित्त होतं गोदावरीला भूतलावरती आणणं. म्हणून ह्या गंगेचे 2 प्रकार आहेत. त्या कथेशी त्र्यंबकेश्वरचा संबंध असा येतो की विंध्यस्य दक्षिणे भागे, म्हणजे शंकराच्या जटेमधून 2 विभाग झालेले आहेत. एक दक्षिणेकडचा जो जटेमधला विभाग आहे तो म्हणजे गंगा गोदावरी ही ब्रह्मगिरीवरून अवतरित झालेली आहे,
आणि उत्तरेकडचा जो भाग आहे ती म्हणजे क्षात्रगंगा भागीरथी गंगा. हा प्रश्न ब्रह्मपुराणामध्येच विचारलेला आहे. नारदांचा आणि ब्रह्मदेवाचा संवाद आहे आणि नारदांनी हा कुतूहल म्हणून ब्रह्मदेवाला प्रश्न केला आहे आणि ब्रह्मदेव त्याला उत्तर देत आहेत की अशी ही गंगा 2 प्रकारांनी अवतरित झालेली आहे. ही जी गंगा गोदावरी आहे हिचा कालखंड आजपासून जवळजवळ 2.25 लाख वर्ष पाठीमागे आहे पुराणांच्या म्हणण्यानुसार. कृते लक्षद्वयातीते. आणि भागीरथी गंगा जी आहे ती भगीरथ राजा ज्या वेळेला उत्पन्न झाला आणि त्यांनी सगरांच्या उद्धारासाठी ती पण जटेमधून आणलेली गंगा आहे. असं 2 गंगेचं अवतरण आपल्या भूतलावरती मिळतं. म्हणून आपण गोदावरीला गंगा गोदावरी असं म्हणतो. रोज रामतीर्थावरती आरती जी होते त्यावेळेला नरसिंहकृपा प्रभुदास हे गंगेची नावं उच्चार करतात. इयम माहेश्वरी गंगा, त्यात वैष्णवी शब्द आहे, माहेश्वरी आहे, गोदावरी आहे, गौतमी आहे, ही सगळी गंगा गोदावरीची नावं आहेत. तर अशा वेळेला ती जी गंगा आहे तर गंगा असं म्हणते शंकरांना की मी काही भूतलावरती येणार नाही. भूतलावरती सगळे पाप करणारे लोक आहेत आणि त्या पापी लोकांच्याकडून मी मलिन होईल आणि मला मालिन्य येईल. मालिन्य आल्यानंतर ते मालिन्य मी पण ह्या पापी लोकांमध्ये मिसळून परत पापी होणार. त्यामुळे मी काही इथं येणार नाही, मला तुम्ही तुमच्या जटेवरतीच ठेवा. असा गंगेचा आणि भगवान शंकरांचा संवाद आहे. आणि इकडे गौतम ऋषींनी तप केल्यामुळे तिला शंकरांनी वर दिलेलं आहे की तुझ्यासाठी मी गंगेला अवतरित करतो ब्रह्मगिरीवरती. त्या कथाभागामध्ये भगवान शंकर गोदावरीला असं सांगतायत गंगेला की 11 वर्ष ज्यावेळेस सगळं मालिन्य तुझ्यामध्ये येईल, मलिन लोकांचं स्नान घेऊन घेऊन तू जेव्हा मलिन होशील त्यावेळेला ते मालिन्य दूर करण्यासाठी म्हणून ज्या वेळेला सिंहराशीमध्ये बृहस्पती येईल, सिंहराशी गते रवौ, तिथे पण हा शब्द आलेला आहे, त्यावेळेला मी इथे स्नानासाठी म्हणून शिवशंकर त्र्यंबक म्हणून मी पण इथे येईन आणि त्यावेळेस मी तुला भेटेन आणि तुझं मालिन्य मी दूर करेन. 11 संवत्सरे असा शब्द तिथे आलेला आहे. आणि म्हणून शिवपुराणातील या 4 श्लोकांमध्ये त्र्यंबकेश्वर पण सिंहस्थ गौतमीचं स्नान करण्याचं ठिकाण हे ह्या शिवपुराणाप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं. इकडे ब्रह्मपुराणामध्ये जे वर्णन मिळतं ते ब्रह्मपुराणात वर्णन असं आहे की गौतम ऋषींनी त्र्यंबक राजाला शिवशंकराला प्रार्थना केली की तू अवतरित झाली, आता तिचे तीर निर्माण झालेले आहेत, आता मला जर स्नान करायचं असेल तर ते स्नान मी कुठे करावं, हा गौतमांचा प्रश्न आहे भगवान शिवशंकरांना. शंकर असं म्हणतायत की संपूर्ण भूतलावरती भागीरथी नदी ही श्रेष्ठ आहे सांगत असताना त्या नदीमध्ये हरिद्वार हे श्रेष्ठ ठिकाण आहे. हरिद्वारे प्रयाग हे तीर्थक्षेत्र सिद्ध आहे. प्रयागेच तथा सागर संगमे, गंगासागर हे सिद्ध ठिकाण आहे. मग गौतम म्हणतात अजून कोणतं सिद्ध ठिकाण आहे? नर्मदा नदी ही सिद्ध क्षेत्र आहे अमरकंटकावरती. पयोष्णी कुठे कुठे आहे? तापी कुठे कुठे सिद्ध क्षेत्र आहे. कृष्णा नदीचं सिद्ध क्षेत्र कुठे कुठे? अशा सगळ्या नद्यांची, महानद्यांची ठिकाणं ही स्वतः भगवान शिवशंकर गौतमांना सांगतायत. गौतम परत कुतूहलाने प्रश्न विचारतायत अजून कुठे सिद्धस्थान आहे, अजून कुठे सिद्धस्थान आहे? मग तिथे जो मगाशी मी तुम्हाला श्लोक सांगितला की षष्टीर्वर्ष सहस्राणी भागीरथ्यवगाहनम, ही जी गोदावरी गंगा आहे ही उगमापासून संगमापर्यंत सगळ्या ठिकाणी तेवढीच श्रेष्ठ आहे जेवढी सिद्धस्थानं तीर्थस्थानं आहेत तेवढीच ही इथं श्रेष्ठ आहे. इथे म्हणजे कुठे तर गोदावरी, जिथे सिंहस्थामध्ये बृहस्पती आणि रवी ज्या वेळेला असतो सूर्य, त्यावेळेला ही गोदावरी तितक्या सिद्ध ठिकाणांच्या तीर्थस्थानी जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या सिद्ध ठिकाणी आहे. म्हणजे कुठे आहे तर गोदावरीवरती आहे. मग ते म्हणतात की गोदावरीवरती कुठे, हा परत त्यांचा कुतूहलाने प्रश्न आहे. मग तिथे हा श्लोक येतो विशेषात रामचरणप्रदानात तीर्थसंश्रयात. रामाने पर्णकुटी बांधून 14 वर्षांच्या वनवास काळामध्ये जिथे तीर्थांचा संश्रयो नाम आश्रया, जिथे आश्रय घेतला, म्हणजे हल्लीचं जे काळाराम मंदिर आहे ते काळाराम मंदिराच्या ठिकाणी भगवान रामचंद्रांची पर्णशाला होती.
पर्णकुटी होती, लक्ष्मणानं ती पर्णकुटी बांधून दिली होती, त्याची वास्तुशांत केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला मिळतो. आणि त्या ठिकाणी भगवान रामचंद्रांनी आश्रय केला आहे. आणि रामचंद्रांनी जिथे आश्रय केला, विशेषात रामचरण प्रधानात, रामांची चरण जिथे लागलेली आहेत सीतेबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर, म्हणजे लक्ष्मण, सीता आणि राम, विशेषात रामचरण प्रदानात तीर्थसंश्रयात. मग ते काय म्हणतात तिथं पुढे, सिंहस्थे सुरगुरव, सिंहराशीमध्ये ज्या वेळेला सुरगुरु म्हणजे बृहस्पती येईल, सिंहस्थे सुरगुरव दुर्लभा गौतमी नृणाम. ही अतिशय सगळ्या लोकांसाठी, नृणाम म्हणजे सगळ्या नरांसाठी, म्हणजे मनुष्य, पशु, पक्षी या सगळ्यांसाठी ते तीर्थस्थान हे अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे उल्लेख काय झाला, रामतीर्थ, बरोबर आहे. मग रामतीर्थ हे सांगतायत ब्रह्मपुराण, आणि तिकडे शिवपुराण म्हणते त्र्यंबकेश्वर. पण तुमच्या प्रश्नांचं उत्तर, मग ह्या दोन पुराणांमध्ये दोन वेगवेगळी मतं झाली तर मग आपल्यासारख्या सामान्य लोकांनी करायचं काय, हा त्यात प्रश्न आहे. आणि म्हणून पद्मपुराण असं म्हणतं. पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे. पद्मपुराणामध्ये गीतेचं महात्म्य खूप मोठं आलेलं आहे, विष्णूचं महात्म्य खूप मोठं आलं आहे. ते म्हणतात की त्र्यंबकस्य च महात्म्यम पंचवट्याश्च यत् फलम. पंचवटी क्षेत्राचं जे महात्म्य आहे तेच तेवढंच पुण्यकारक महात्म्य हे त्र्यंबक क्षेत्राचं आहे. म्हणजे सिद्धक्षेत्र दोन्ही झाली. मग आता करायचं काय, म्हणून स्कंदपुराणकर्त्यांनी योजना अशी लावली की दोन्ही सिद्धक्षेत्र असल्यामुळे पद्मपुराण, ब्रह्मपुराण, इतर सगळी पुराणं यांचा समुच्चय करताना आपल्याकडे ऋषीमुनींनी सिद्धस्थानांचा विचार करताना एक यात्राक्रम ठरवला. आणि त्या यात्राक्रमामध्ये कलियुगामध्ये ही यात्रा कशी आणि कुणी करावी. मग तिथे स्कंदपुराणकर्ते असं म्हणतात, आदौ गत्वा जनस्थानम, आधी तुम्ही जनस्थानात जा. आदौ गत्वा जनस्थानम स्नात्वाच विधिपूर्वकम, तिथं गोदावरीमध्ये स्नान करा. स्नात्वाच विधिपूर्वकम श्राद्धदानादिकं कुर्यात, श्राद्धादी कर्म, मुंडन, उपवास हे सगळं तिथे करा. श्राद्धदानादिकं कुर्यात ततो दृष्ट्वा जनार्दनम, त्यामध्ये तुम्ही जनार्दन म्हणजे इथे भगवान सुंदर नारायण आणि रामचंद्र घेतलेले आहेत, त्यांचं दर्शन करा. ते केल्यानंतर मग तुम्ही त्र्यंबक क्षेत्रामध्ये जा. कुशावर्ते नरस्नात्वा पश्चात त्र्यंबक दर्शनम, कुशावर्तावरती स्नान करून त्र्यंबक राजाचं दर्शन घ्या. ते दर्शन घेतल्यानंतर पुनर्दृष्ट्वा पंचवट्याम रामचंद्रम दयार्णवम, परत पंचवटीमध्ये या आणि रामचंद्रांचं दर्शन घ्या. आणि याप्रमाणे पश्चात स्वगृहे गच्छेत, मग आपण आपापल्या घरी जा. आणि एष यात्रा क्रमस्मृता, हा यात्राक्रम स्कंदपुराणांनी नाशिक त्र्यंबक पंचवटी त्रिस्थळी यात्राक्रम हा सिद्ध केला. आणि त्याप्रमाणे तीच परंपरा आजपर्यंत ऋषी मुनी आचार्य संतांनी पाळलेली आहे. संतांनी पाळली म्हणजे कुणी कुणी पाळली, संत गजानन महाराजांनी पाळली, टेंबेस्वामींनी पाळली, त्यानंतर स्वामी समर्थांनी पाळली, अगदी अलीकडचे साईबाबा देव आहेत की नाही इथे वाद करणारे सगळे, साईनाथांनी पण हा क्रम पाळला. त्यानंतर संत दासगणू महाराजांनी पाळला. असे अनेक संत महात्मे आहेत. पण पुराणातला जर उल्लेख करायचा झाला किंवा पुराणोत्तर जर आपण विचार केला तर तो यात्राक्रम संत नामदेवांनी पण पाळलेला आहे. संत नामदेवांच्या नामदेव गाथेमध्ये तीर्थयात्रा प्रकरण आहे. आणि तीर्थयात्रा प्रकरणामध्ये सप्तशृंगीला दर्शनाला संत निवृत्तीनाथांना ज्या वेळेला समाधी घ्यायची होती, संजीवनी समाधी, त्यावेळेस ते इथे आले. त्र्यंबकेश्वराला जाण्याच्या अगोदर पंचवटीत राहिले 5 दिवस. सुंदर नारायण पंचवटीत रामाचं दर्शन, सप्तशृंगीला गेले, परत आले आणि मग त्र्यंबक राजाच्या तिथं जाऊन संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. म्हणून आपण सर्वांनी ही सिद्धस्थानं असल्यामुळे त्रिस्थळी यात्रेचं महत्त्व आहे. आणि म्हणून नाशिक त्र्यंबक पंचवटी ह्या त्रिस्थळी यात्रेवरती शास्त्रोक्त क्रम आहे. आणि तो क्रम सगळ्यांनी पाळल्यामुळे कुंभमेळ्याचं ठिकाण कुठे, तर कुंभमेळ्याचं ठिकाण या 3ही ठिकाणी आहे, हे त्याचं समर्पक उत्तर आहे. उपप्रश्न बापूंनी पुराणाच्या आधारावर दोनही स्थानांचं महत्त्व कसं आहे हे सांगितलं आहे. परंतु इतिहासाच्या दृष्टीनं 1790-1791ला जो सिंहस्थ झाला,
89-90मध्ये जो सिंहस्थ झाला त्यामध्ये शैव आणि वैष्णव या साधूंमध्ये प्रथम स्नान कुणी करायचा, मान कुणाचा, याच्यावर एक घनघोर युद्ध झालं आणि त्याच्यात 11,000 साधूंचं बलिदान झालं. त्यावेळेला माधवराव पेशव्यांचं सरकार चालू होतं, त्यांची राजवट होती. माधवरावांनी त्याच्यात हस्तक्षेप करून 2 ठिकाणी सिंहस्थ केले. शैव जे आहेत त्या सगळ्यांनी त्र्यंबकला जायचं आणि वैष्णवांनी नाशिकला स्नान करायचं. त्यानंतर येणारा जो सिंहस्थ आहे तो साधारणपणानं 1-2 साल आहे, 1801-2. त्यावेळेला प्रत्यक्ष 2 ठिकाणी सिंहस्थ सुरू होणं असा आधार आहे. त्याच्या अगोदर त्र्यंबकमध्ये कुठे सिंहस्थ झाल्याचा ऐतिहासिक पुरावा आपल्याला मिळत नाही. आता काय करायचं तर शैव वैष्णव दोनही एकत्र आणण्याची प्रक्रिया आणि जिथे चाललंय तिथे महत्त्व आहे तिथे दोन्हीकडे स्नान झालं पाहिजे, दोन्हीकडे सिंहस्थाचा विधी झाला पाहिजे, असा आपण विचाराची प्रक्रिया ती असली पाहिजे. बापूंनी जो यात्रेचा क्रम सांगितला त्या क्रमानुसार संपूर्ण सिंहस्थाच्या कालावधीमध्ये 2 वेळेला आपण संपूर्ण जनतेला आवाहन करणार आहोत की या क्रमानं आपण यात्रा करू. सिंहस्थाच्या सुरुवातीला एकदा करू, शेवटी एकदा करू, पण या क्रमानं यात्रा करणं हे पुन्हा व्यवस्थित होण्याच्या दृष्टीनं बीजारोपण असेल. कदाचित संख्या कमी असेल पण ती सुरुवात होईल आणि शैव आणि वैष्णव हा भेद न राहता ती केवळ उपासना पद्धतीशी त्याचा संबंध आहे, एकमेकांमध्ये वाद असण्याचं काही कारण नाही. अशा समन्वयाच्या भूमिकेतनं आत्ता बापूंनी ज्या पद्धतीनं सांगितलं ते बरोबरच आहे, परंतु त्याचा ऐतिहासिक दृष्टिकोन जर लक्षात घेतला तर त्र्यंबकला सिंहस्थ नव्हता, नाशिकलाच सिंहस्थ होत होता. 1801-2च्या अगोदर सिंहस्थाची पर्वणी त्र्यंबकला झाल्याचा ऐतिहासिक पुरावा हा कुठेही मिळत नाही. परंतु वाद न घालता दोन्ही समन्वयाचे विषय कसे होतील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जयंतरावजी बोलले ते बरोबर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आपण जेव्हा विचार करतो, पेशव्यांनी जरी हा निर्णय दिला तरी पेशव्यांना तो निर्णय देण्याचं का बरं वाटलं? उगीच त्यांना वाटलं म्हणून नाही, त्यावेळेस सगळे शास्त्री मंडळी बोलवले आणि म्हणून हे स्कंदपुराणातलं जे वचन आहे आणि शिवपुराणामध्ये जी श्लोक आलेले त्यामुळे ती मान्यता शैवांसाठी ते शिवक्षेत्र त्र्यंबकेश्वर प्रिय झालं आणि म्हणून तो निर्णय देताना त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा हे म्हणतात 1789 नंतर तो बरोबर आहे. कारण इतिहासामध्ये आपल्याकडे नाशिकला म्हणजे आखाड्यांच्या परंपरेवरती जेव्हा आपण बोलू त्यावेळेला खाकी आखाडा म्हणून नाशिकमध्ये आहे. खाकी आखाडा, त्या खाकी आखाड्यामध्ये एक ताम्रपट लिहिलेला आहे. त्या ताम्रपटामध्ये आत्ता जे जयंतराव गायधनींनी सांगितलं तो उल्लेख आपल्याला मिळतो. तो उल्लेख असा मिळतो की हल्लीचं जे गंगापूर धरण आहे, गंगापूर धरणामध्ये आपली काश्यपी नदी म्हणजे कश्यपा म्हटले तिला, कश्यपा आणि गोदावरीचा संगम आहे. हे जे संगम क्षेत्र आहे त्या संगम क्षेत्रामध्ये पूर्वी पठार होतं. म्हणजे गंगापूर डॅम बांधण्याच्या आधी, गंगापूर डॅम 73 ते 76 मध्ये बांधला गेलेला आहे, 56 मध्ये, हां 56 साली. पण त्याच्या आधी तिथं पूर्णपणे पठार होतं आणि त्या ठिकाणी शैव वैष्णव आणि अन्य सगळे लोक हे राहण्याचं ठिकाण म्हणून त्या पठारामध्ये तिथे ह्या सगळ्या साधू महात्म्यांचा निवास हा असायचा आणि तिथून पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती निघून ते रामतीर्थावरती स्नानाला येत असत. पहाटे 4ला निघाले की 6-7 वाजेपर्यंत गंगेवरती यायचे. हा कालखंड अव्याहत क्रम हा 1789 पर्यंत होता आणि रात्री 11 ते पहाटे 4 या कालखंडामध्ये हा सगळा वाद शैव वैष्णवांमध्ये झाला. हा मात्र पेशवाई दप्तरामध्ये इतिहास आहे. परंतु त्याही आधी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला हे सगळे लोक जात होते. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग अनादी आहे. मात्र जयंतराव म्हणतात त्याप्रमाणे ही जी व्यवस्था आहे
ही व्यवस्था पेशव्यांनी त्याच्यावरती कोर्ट बसवलं आणि सवाई माधवराव पेशवा जेव्हा सत्तेमध्ये होता आणि 1818मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले आणि त्याच्या आधी हा 1802-03मध्ये एक झाला आणि 1812-13मध्ये एक कुंभमेळा झाला. त्यावेळेला दोन्हीकडच्या व्यवस्था या इंग्रजांनी पण तशाच चालू ठेवल्या आणि दरम्यानच्या काळामध्ये 70 वर्ष हा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळाच झाला नाही. त्याला इंग्रजांनी बंदी आणली होती नागासाधूंच्या ह्याच्यासाठी. त्यावेळेला इथल्या तीर्थपुरोहितांनी इथे मात्र तो कुंभमेळा त्यावेळेस झालेला आहे. त्यामुळे इतिहास जेव्हा बनतो तर तो इतिहास पुराणांच्या आधारे बनतो. पुराणांना आणि पुराणं ही जी बनतात ते स्मृतिग्रंथांवर होतात. स्मृतिग्रंथ हे धर्मशास्त्रांना गृह्यसूत्रांना धरून बनतात. गृह्यसूत्र ही वेदांना धरून बनतात. त्यामुळे ही अखंड परंपरा सनातन धर्माची आहे आणि ही नाशिक त्र्यंबकेश्वरच्या स्नानाचीही पेशव्यांनी ह्या पुराणांच्याच आधारे वचनं घेऊन ही एक व्यवस्था लावली. मात्र त्याच्या आधी मात्र रामतीर्थाचे सगळे उल्लेख परंपरेने इतिहासात परंपरा आणि शास्त्र या पद्धतीने मिळतात. हेच त्याचं समर्पक सामोपचाराने समुच्चयाने उत्तर आहे. आणि म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण हे हा सरकारने आता स्थापन केलेलं आहे. ही पण एक मोठी जमेची बाजू आहे. वैष्णवांचं इथलं स्नान तिथे असतं ठराविक वेळात. हां असेल तर विचार. अजून काही कोणाला प्रश्न आहेत का? वेळ बघा आपली 9:15 झालेली आहेत. याच्यावरती भरपूर काही बोलण्यासारखं आहे. अभ्यास म्हणून वेगळा विषय आहे, परंपरा म्हणून वेगळा विषय आहे. पण आपण सर्वांनी असं करावं की हे सगळं जरी आपण चिंतन केलं तरी आपण सगळे नाशिकवासी असल्यामुळे आपण खरे पुण्यवान आहोत. आणि आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, आळशाला गंगा दूर. तर तसं न करता आपण ह्याचा लाभ घेऊन आपल्याला ह्या कालखंडामध्ये सिंहस्थामध्ये गंगा स्नान, एखादी साधना, योग किंवा एखादी उपासना कशी करता येईल, कारण त्याचं महत्त्व पुराणांनी खूप असं सांगितलेले. का बरं? तर सगळ्या देवदेवता इथे निवासाला असतात. म्हणून पुराणांमध्ये इतकी काही वचनं मिळालेली आहेत की तुम्ही ज्या वेळेला सिंहस्थ असतो त्यावेळेस तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, त्यावेळेस तुम्ही जगन्नाथाला जाऊ नका, त्यावेळेस तुम्ही काशीला जाऊ नका. ते म्हणतात का? कारण तिथे देवताच नाही आहेत. त्या सगळ्या देवता दर्शनाला इथे आलेल्या आहेत. म्हणजे सगळं जगन्नाथ इथं आहे, पंढरपूर इथे आहे. म्हणून आपण त्याचं काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. आणि योगायोगाने आपले महंत झालेले आहेत. या महंतांच्याबद्दलही बोलणं खरं वेळ कमी पडला. परत स्वतंत्र एखाद्या वेळेस ठेवायचं असेल तर ठेवू. महंतांचं महत्त्व काय, मंडलेश्वरांचं महत्त्व काय, आचार्य महामंडलेश्वर का बरं म्हणायचं, जगद्गुरू काय, शंकराचार्य काय, वैष्णवाचार्य काय, आणि त्यांची आपण उपासना घेऊन त्यांना ही परंपरा का बरं देवादिकांनी पुराणांनी त्यांना महत्त्व दिलं, असा हा सगळा विषय आहे. आणि म्हणून हे जसं देवता तिथे स्नानाला येतात तसं महंत लोकांचे महत्त्व आहे. महंत लोकही त्यांच्या साधनेने पवित्र झालेली असतात आणि त्या पवित्र झालेल्या असल्या कारणाने त्यांचं दर्शन जर आपण घेतलं तर देवांचा अंशात्मक वास हा साधू पुरुषांमध्ये, सिद्ध पुरुषांमध्ये, ऋषी मुनी आचार्य संत महात्म्यांमध्ये असतो. आणि म्हणून त्यांचं जर आपण दर्शन केलं तर ते आपल्याला पण त्याचं पुण्य मिळतं. आणि म्हणून त्यांच्यासारख्या सिद्ध महात्म्यांचं पण स्नान गोदावरीमध्ये होणं, ही गोदावरी नदी त्यासाठी पण आतुर झालेली असते. आणि म्हणून तिचं मालिन्य पण या सिद्ध पुरुषांच्या स्नानाने पण मलिनता दूर होते. आणि म्हणून अमृत स्नानाचं महत्त्व, पादुका स्नान आणि इष्टदेवतांच्या स्नानाबद्दल त्यांच्याही स्नानाचं महत्त्व हे आपल्यासारख्या सामान्य जनांना पवित्र करून सोडणारं आहे, असं त्याचं महत्त्व आहे. मग आम्ही उल्लेख केला, आपण सगळ्यांना स्नान करून पुण्य तर मिळवणारच आहोत. पण जगभरातून, देशभरातून लोक इथे येणार आहेत. हिंदू धर्मावरच्या श्रद्धा उडवण्याचं काम जे करतायत त्यांच्यासाठी आपण काहीतरी संदेश देऊन पुण्य मिळवलं पाहिजे. निरंजन टकलेसारखे डांबरट लोक, कम्युनिस्टांसारखे नीच मंडळी जे उपक्रम सिंहस्थाला दृष्ट लावतील, अशांसाठी आपण सकारात्मकतेनं त्याला उत्तर दिलं पाहिजे. समाजामध्ये संघटितपणानं उभं राहिलं पाहिजे. वृक्षारोपण, पर्यावरणाच्या नावाखाली तपोवनामध्ये आंदोलन करणारे आणि हे
यांच्यात काही बदल नाही आहे. त्यामुळं देवत्वाचं रूप घेतलेले, पर्यावरणाचं रूप घेतलेले राक्षस यांना आपण ओळखलं पाहिजे. मारीच्या सारख्यांना ओळखलं पाहिजे, असं आवाहन करून मी थांबतो. हे आपले जे महंत आहेत नरसिंह कृपा प्रभुदास, तर यांना आपण जो मठ म्हटलेलं आहे तिथं रामतीर्थ निरंजन मठ, निरंजन शब्द जो आहे ना तो खूप बहुव्यापी आहे. निरंजन शब्दाचा अर्थ होतो निष्कलंक, अंजन शब्दाचा अर्थ आहे काजळ, आणि ते काजळ म्हणजे या इकडे जो अर्थ घेतला आहे तो काजळ हे काळं असतं आणि काळेपणाचा डाग लागतो, आणि डाग लागला की आपण म्हणतो की हा कलंकित माणूस आहे, आणि ज्याला कलंक नाही तो निही अंजनम निरंजन, असा निरंजन शब्दाचा एक अर्थ आहे. निरंजन एक साधू समुदाय आहे. कच्छ, गुजरात, सौराष्ट्र या प्रांतामध्ये निरंजनांची परंपरा ही खूप अनादी आहे, 2000 वर्षांच्या पासून आहे. आणि या निरंजन साधू संप्रदायामध्ये काही सुफी संत पण त्यामध्ये आलेले आहेत, नंतर नाथपंथीय पण आलेले आहेत, शैव पण आहेत, वैष्णव पण आहेत, दत्तात्रेय संप्रदायाचे अवधूत पंथी पण आहेत. अशा अर्थाने हा निरंजन शब्द आहे. नंतर त्याच्या यादी आपण वाङ्मयात बघितलं तर आपण जे विष्णू सहस्रनाम म्हणतो ते महाभारतामध्ये असलेलं म्हणतो आपण. एक विष्णू सहस्रनाम पद्मपुराणामध्ये पण आलेलं आहे, आणि ते कोणी कोणाला सांगितलं आहे तर पार्वतीने प्रश्न केला आहे विष्णूच्या महात्म्याचा, आणि पार्वतीने जेव्हा प्रश्न केला आहे शंकराला, तेव्हा शंकर ही विष्णूंची 1000 नावं पार्वतीला सांगतायत. आणि त्यात पहिल्या 2-3 श्लोकांमध्ये निरंजनो निर्विकारो असा शब्द आलेला आहे. निरंजन हे भगवान विष्णूचं पण नाव आहे, आणि म्हणून हे निरंजन मठाचे मठाधिपती आहेत, असा हा यांचं महत्त्व आहे. आणि ह्या रामतीर्थ निरंजन मठाचे हे महंत आत्ता जे झालेले आहेत, तर ह्यांच्याकडनं शैव वैष्णवांना एकत्र येऊन नाशिकला पण स्नानासाठी प्रयत्न, अनेक संप्रदाय आहेत, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन स्नान करणं, त्यांच्या उद्दिष्टांमध्ये त्यांनी हे पण एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की कुंभमेळ्यामध्ये आपण जमलं तर ही नाशिक त्र्यंबक पंचवटी ही त्रिस्थळी यात्रा, जशी पंढरपूरची वारी निघते किंवा जगन्नाथाची वारी निघते रथयात्रा, किंवा उत्तरेमध्ये त्याला आपण जगन्नाथ यात्रा म्हणतो, आणि अजून उत्तरेत काश्मीरला वगैरे गेलं तर त्याला ते झुंड म्हणतात. तिथे सरस्वतीची पण वारी असते, जी पाकिस्तानमध्ये POKमध्ये आत्ता शारदा नावाचं ठिकाण आहे. पूर्वी संत महात्मे ती ज्येष्ठ महिन्यामध्ये ती पण वारी करत असे. तर अशी जी वारी आहे म्हणजे यात्राक्रम हा पुराणांनी सिद्ध केलेला आहे, आणि तो त्यासाठी महंत नरसिंह कृपा प्रभुदास हे पुढाकार घेणार आहेत. त्यांच्या चिंतनामध्ये तो विषय आहे. आणि अजून एक गमतीचा भाग, पुराणांमध्ये हे सगळं विष्णू सहस्रनाम ही तिथं रामरक्षा पण वेगळी आलेली आहे. जी आपण रामरक्षा बुधकौशिक ऋषींची म्हणतो ती नसून वसिष्ठ ऋषींची एक रामरक्षा आहे. तर तिथे प्रश्न मोठा कुतूहलाने केलेला आहे. तो रैभ्य नावाचा राजा आहे, आणि तो म्हणतो की हे सगळं ठीक आहे, हे एवढं सगळं विष्णू सहस्रनाम रोज कोण म्हणत बसणार, एवढ्या सगळ्या तीर्थयात्रा कशा काय होणार आहेत शक्य. तिथं पण एक पंचवटीचं महत्त्व आलं आहे आणि सिंहस्थाचं महत्त्व आलं आहे. तिथं मात्र सूर्य आणि गुरु हा ज्या वेळेला गोदावरीमध्ये असताना जे पुण्य मिळेल ते पुण्य काय केल्याने मिळणार आहे असा प्रश्न आहे. तिथं हा उल्लेख आलेला आहे. आणि मग ते म्हणतात की अहो एवढं सगळं जर तुम्हाला आळस असेल, एवढ्या तीर्थयात्रा होत नसतील, विष्णू सहस्रनाम पठन होत नसेल, रामरक्षा पठन होत नसेल, तर कलौ नामसंकीर्तनम, कलियुगामध्ये तुम्ही राम आणि कृष्ण हे नाव घ्या, हे तिथं आले. आणि म्हणून आपल्या तुमच्या संप्रदायामध्ये हरे राम हरे कृष्ण, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हे सगळं पुराणांमधनं ज्यांनी कोणी हे प्रवर्तक होते त्यांनी हा सगळा विचार केला. आणि हे नामस्मरण जर केलं तर ते नामस्मरण आपल्याला तारून नेणार आहे. त्यांनी पण तीर्थफलाचं स्नानाचं महत्त्व आहे, स्नान केल्याचं पुण्य मिळणार आहे. सगळ्या नद्या नदी तीर्थस्थानं हे कलौ नामसंकीर्तनात. आणि ते नामसंकीर्तन तिथे कुंभमेळ्याची गोष्ट सांगताना एक गंमत आलेली आहे. ते म्हणतात की 12 वर्ष, 1 वर्ष म्हणजे 1 वर्ष जे आपलं असतं
ते 1 वर्ष म्हणजे देवादिकांचा 1 दिवस असतो. म्हणून 12 दिव्य वर्ष म्हणजे 12 दिवस म्हणजे 12 वर्ष. तर जे अमृतमंथनातून अमृतकुंभ झाल्यानंतर तो 4 ठिकाणी त्या 12 दिवसांमध्ये ठेवला गेला, म्हणजे 12 वर्ष आपल्या पद्धतीने. आणि तो 4 ठिकाणी कुठे कुठे ठेवला, तो हरिद्वार, प्रयाग, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी ठेवला. तो ठेवत असताना आणि तो उचलत असताना जे अमृताचे थेंब सांडले ती म्हणजे कुंभस्थानं झाली. हे पद्मपुराणामध्ये आलेलं वर्णन आहे. आणि मग ती कुठे कुठे कशी झाली, तर त्यांनी रामतीर्थाचं महत्त्व सांगताना त्याचं म्हणजे कुंभक्षेत्र आता कावणेमधलं स्नान आहे, त्यानंतर तुमचं सर्वतीर्थ टाकेद आहे, नाशिकचा जो परिसर आहे सप्तशृंग तिथे श्लोक आलेला आहे, ववर्ष चामृतम वारी अमृतेनार पिता प्रजाहा. हे सगळं अमृत सिंचनाची सिद्धक्षेत्र आहेत. त्यामुळे कावणीचं स्नान महत्त्वाचं आहे, त्र्यंबकेश्वरचं स्नान महत्त्वाचं आहे, सर्वतीर्थ टाकेचं स्नान महत्त्वाचं आहे, सप्तशृंग गडावरचं गिरिजा स्थान आहे तिथं तीर्थ ते महत्त्वाचं आहे. आणि का बरं त्याचं महत्त्व आहे, तर ते म्हणतात रामतीर्थाची व्याख्या चतुर्योजन विस्तीर्णम जनस्थानम प्रतीक्षते. 1 योजन म्हणजे 16 किलोमीटर. रामतीर्थाचा मध्य मानल्यानंतर 64 किलोमीटरपर्यंतचा जो हा सगळा परिसर आहे, हा सगळा अमृतांचा वर्षाव करणारा परिसर आहे. त्यामुळे सगळी सिद्धक्षेत्र आहेत. त्याला अंतर्वेदी, मध्यवेदी, बहिर्वेदी अशी नावं आहेत. आणि म्हणून ही सगळी सिद्धक्षेत्र असल्यामुळे तो विचार केला गेला पाहिजे. आणि तेही सगळं शक्य नसेल तर ते म्हणतात राम 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 आणि कृष्ण असं नाव म्हणा. आणि हे कुठे आलं माहिती का महत्त्व? भगवद्गीतेचं महत्त्व सांगत असताना 24 एकादशा, 18 अध्याय, त्यात भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचं महत्त्व सांगत असताना पद्मपुराणात ते म्हणतात की हे सगळं जमत नसेल तर भगवद्गीतेचा फक्त 6वा अध्याय रोज म्हणा. तोही शक्य नसेल राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा. आणि म्हणून ही युगल उपासना राम आणि कृष्णांची बरोबर घेऊन आपल्या ह्या परंपरेमध्ये हरे राम, हर शब्दाने विष्णू जसा होतो तसा हरती ती पापानी, हर शब्दानी पापांचं हरण करणारे हे 2 राम आणि कृष्ण नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून नामसंकीर्तन हेच शेवटी कलियुगामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे. म्हणजे कुंभमेळ्याचं अमृतमंथन काय सारे नामस्मरण. हे जर जमत नसेल तर, पण ते जमवणं हे महत्त्व आहे. ते नाही जमलं तर नामसंकीर्तन आहे. आणि म्हणून ही उपासना नामसंकीर्तनाची तुमच्या या इस्कॉनमध्ये आंतरराष्ट्रीय जे तुमचं श्रीकृष्ण संघ आहे, भावनामृत संघ, ही ज्यांनी कोणी प्रभुवास स्वामींनी घेतली आणि त्यांना ज्यांनी कोणी आचार्य दीक्षा दिलेली आहे, ही हा सगळा विचार करून ह्याचंच कलियुगाच्या अंतापर्यंत महत्त्व राहणार आहे. हे पुन्हा एकदा यातनं सिद्ध होतं. शांताराम शास्त्री भावनोसे गुरुजी जे आहेत ते नाशिक भारतातले जे प्रसिद्ध वैदिक आहेत त्यामध्ये त्यांचं ते येतं. त्यामुळे आपली उपासना अतिशय वैदिक आहे, शास्त्रशुद्ध आहे आणि सिद्धांतांवर आधारित आहे. आणि ही मिळाली कारण श्रील प्रभुपादांची करुणा होती, दया होती की सगळ्यात पतीतल्या पतीत जीवांपर्यंत पण वैदिक उपासना पोहोचावी. त्याच्यामुळे आपण सगळे प्रभुपादांना धन्यवाद देऊ. श्रील प्रभुपाद की आणि आपल्या सर्व गुरुपरंपरेला की आज केवळ भारतामध्ये नाशिकमध्ये नाही, जगातल्या प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक शहरामध्ये नाम उपासना होते आणि गीतेचं पठण, भागवतचं पठण, वाचन होत आहे. गीतेमध्ये कृष्ण सांगतात एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो विदुः. तर आज आपण वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ज्ञान घेत असतो. जुन्या काळामध्ये 2 युनिव्हर्सिटीज फार मोठ्या मानल्या जायच्या, तक्षशिला आणि नालंदा. आणि आजच्या काळामध्ये 2 सगळ्यात मोठ्या मानल्या जातात, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. आणि त्या माध्यमातून जितका सारा अपप्रचार होत असतो आणि ह्या 2 विद्वज्जनांकडनं आपल्याला जे ज्ञानरूपी अमृत प्राप्त झालं आहे, माझ्या मते आज आपलं अमृत स्नानच झालेलं आहे. अतिशय सुंदर शास्त्रोक्तप्रमाणे. आणि कदाचित तुम्ही म्हटले की विषय आपल्याला महंताई आणि या सर्वांसाठी प्लस आखाड्यांचं महत्त्व वेगवेगळं काय आहे आणि त्यांच्याकडे एवढा खजाना आहे की आपण असं थोडा काढला तरी आपल्याला खूप सारे पॉडकास्ट घ्यावे लागतील. पण आपण नक्कीच कुंभाच्या पार्श्वभूमीवर असा अजून एक पॉडकास्ट अशा प्रकारचा करू शकतो आणि त्यासाठी तुम्ही आपला वेळ जरूर द्यावा अशी मी आपल्याला विनंती करेल. आणि तुम्ही वेळात वेळ असं आहे की जेव्हा आम्ही चर्चा तर कधी 2 वाजतात, कधी 3 वाजतात, त्याचा काही भरोसा नसतो.
आणि विषयात विषय इतके निघतात आणि एवढ्या चर्चा होतात आपल्या धर्मशास्त्रांवरती, आपल्या आजच्या हिंदू समाजाची अवस्था आणि वैदिक परंपरेमध्ये त्याचं काय महत्त्व होतं. तर अशा विद्वान लोकांबरोबर चर्चा करून आपली पण ज्ञानवृद्धी होते आणि ती जिज्ञासा असणं आणि सत्य जाणून घेणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि नाशिकमध्ये असे लोक आहेत आपल्याकडे, शांताराम शास्त्री भानुसे गुरुजी असो, जयंतराव गायधनी असो, जे अतिशय सत्वशील आहेत, आचरणाने पवित्र आणि धार्मिक आहेत आणि समाजासाठी आणि हिंदू धर्माचं उत्थान कसं व्हावं हिंदू समाजाचं यासाठी कळकळ पण आहेत. तर असे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. तर आपण सगळे त्या मानाने तसे पाहिले तर तुम्ही तर नाही, कारण एवढ्या पावसात देखील तुम्ही दूरवरनं आलात इकडे, पण आमच्यासारखे काही आळशी लोक असतात ज्यांना फक्त हरिनाम संकीर्तन, तर वेदांमधून हरिनाम संकीर्तन नरसिंहप्रभूने आम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडे त्याच्यावर खूप सारा बोलण्यासारखा विषय आहे, तर त्यावर देखील आपण कधीतरी चर्चा करूया. त्या दोघांनीही नरसिंहप्रभूंनी आपल्यासाठी जो आजचा वेळ काढला आणि खूप सुंदर ज्ञानाने आमचे हृदय तुम्ही प्रकाशित केलं, त्यासाठी आपण यांना सर्वांना धन्यवाद देऊया. 3 वेळा हरी बोल बोलून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. श्रील प्रभुपाद की, श्री श्री राधा मदन गोपाल भगवान की जय. समवेत गौर भक्तवृंद की. खूप खूप धन्यवाद नरसिंहगृह प्रभू आणि कृष्णधन प्रभू यांच्यामुळे आज आपल्याला एवढ्या विशेष व्यक्तिमत्वाची ओळख पण झाली आणि नाशिक सिंहस्थ कुंभमेळा काय आहे, त्याचं महत्त्व काय हे पण आपल्याला कळालं आहे. आजचे काही विशेष अनाऊन्समेंट अशी आहे की आपल्या नवीन मंदिरासाठी या महिन्यात बऱ्याच जणांनी देणगी दिली आहे. त्यांची नावं मी इथे घोषित करू इच्छितो. ऑटोफिट्स पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड, संजय रमेश बारी, मधुरा बक्षी, सिद्धेश मोहन रायकर, महेंद्र साळुंके, राजहंस मोहन, उषा कुर्नूल, गीता देसाई, समृद्धी दरगोडे, विशेष महाडिक, निर्मला वाघ,